नमस्कार पब्लिक, तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत करीत आहे. हा तुमचाच विलेज ब्लॉगर. तर काय आम्ही आता आलो शेतात आलो इथं आम्ही. आम्हाला पाणी बदलायचंय आज. तुम्हाला सांगतो काय, सकाळपासून इतकी दामादामी चालू आहे, नुसते पाण्याचीच कामं चालू आहे. तर चला आपण जाऊ आता, हे कॉक गिक बदलू जे काय आहे ते. हो गाईस, काय सांगा गाईस तुम्हाला, अवघड राहतं हो शेतकऱ्याचं जीवन. पिलेला विचारा. हो गाईस, ही खडला बदले, या कॉक बदले, ते कॉक बदले. आता आमच्या तिकडे एक काका उसातलं गवत उपटायला आहे. त्यांना वाटतं जर घेऊ त्याला वाटतं, त्याला भीती वाटते. ते म्हणते तुम्ही चक्कर मारीत राहा. आणि आम्हाला तेवढंच काय, आम्ही 3 किलोमीटर शेती घरापासून. आमच्या मागे एक काम. आता आम्ही चाललेलो आहे दुसऱ्या शेतात इकडे. तरी आणखीन एक कालचा नवीन ब्लॉग नाही दाखवला तुम्हाला पाहुण्याचा. कालचा ब्लॉग तर खूपच भारी होता. तो टाकणार आहे मी आता थोड्या वेळाने. तो टाकतो ब्लॉग. आजचं पण पाहुणं पाहायचं. आज पण नाही बाकी काय ती जाणार आहे, तर नक्की दाखवू गाईज आम्ही तुम्हाला. मग मोहोळ पण होताना दाखवू, तिसरा पाहणा, आणि मग पाहुणं पण दाखवू. तर काय झालं, चला आपण कॉक फिरू. हे बघू शकता आपला इकडला ऊस कसा झालाय. खतरनाक मध्ये आपला इकडला ऊस झालाय आज. तर गाईज मी बोलता बोलता रस्ता घुसून गेलो. हे बघू शकता तुम्ही, 3 आकडी 7 वार आहे आपला कोट्टे दिशी. बघू शकता 7 आकडी चालणार आहे आपला. कोकाचा चालू करायचा आहे. कसा आवाज आला, पुक. चला तर काय, जाता इकडली ठिबक चालू झाली. पिले नळ्या नीट कर. या अशा नळ्या नीट करावं लागते, नाही तर मग निसतून जाते गाईच. चला जाऊ द्या, आलोच इथं. नळ्या चेक करू आता. या अशा नळ्या बघावं लागते, दुमाटल्या डामाटलेले. कुठं काही निसटलेले विसटलेले तर नाही बाहेर पिले. तर काय असं जीवन आहे शेतकऱ्याचं, अवघड आहे. काय सांगावं तुम्हाला. चल तिकडे बरोबर आहे वाटतं ना, ते मुडपलेली एक निसटलेले का गाय तिथे बघा. बघा हे डुकराचं काम दिसते, बारबोडे निसटले गाय बघू शकता. आता आम्ही काय करू शकतो माहिती का, जेंट तर नाही आमच्याकडे गाई जरा. इथे काहीतरी जुगाड करणे गाय आता. तर काय बघतो, हे तुम्हाला दाखवतो कसं काय काय आहे तर. आता बघतो आम्ही इथं काही जॉईनर तर नाही आमच्याकडे. बघतो काहीतरी जुगाड करतो. 2 मिनटं थांबा. या नळीला इथं शिल्लकचं जॉईन नव्हता, तर तेव्हा आपण घेतलेला आहे. घाम बघू शकता तुम्ही, हे बघा बेकार घाम येऊ लागला काहीच, इतकी गरमी आहे विचारू नका काही. पडायला हाल. हे बघू शकता घाम बघायचं आहे. हे बघा घाम, बेकार घाम येऊ लागला काहीच, लय म्हणजे लय. जर बर पिले तू कॅमेरा तर असं नळी ते पहा, हे काही नीट व्हायला निघायचं. हे सिस्टम असं करावं लागत असतं. जेंट नव्हतं, आता जेंट कसा मसा आणला आम्ही. तू जेंट कुठे जेंट?
टाकला मी त्या. याला म्हणते वाघ डांगरा पा कुठे टाकला दन. गाईज आता येणी नाही का या वाघानी डांगऱ्या वाघानी आता ते जॉईनर पण हारून टाकलेलं आहे आम्ही आणलेलं म्हणजे दुष्काळात 13वा महिना करू शकतो. इथं पाड असतील तर. ते आपण नाही इसरल करीत होतो मी. हे बघा गाईज इथं कसं पाणी निघू राहिले इथं जॉईनर लावून मग ती नळी जोडणे कुठं टाकला पिले तो गाईज आम्ही बघतो आता काय हे. फोन घेतला ना. तिथं पाय बरं जागेवर मला माहित नाही तू घेऊन आलता ते गाय आता आम्ही बघतो यांना कुठं टाकला काय टाकला घाम असं येऊ राहिला बेकार तर काय तुम्हाला आता डायरेक्ट थोड्या वेळाने भेटतो आम्ही आता जॉईनर गेनर लावून घेतो एक तर ऊन इतकं पडलेलं आहे काय लय घाम निघू राहिला बेकार तुम्ही माणसां काय हालत चालू आहे याची लय बेकार हालत एवढं आम्ही जॉईनर टाकतो याला मग भेटतो काय तुम्हाला लय हालत चालू व्हिडिओ काढता येणार नाही दाखवलं असतं याला जेंडी इथंच होता जागेवर पडेल बरं का काही हाय इथं जेंडी माझ्या खिशात होता काही याच्या खिशात होता ह्यो म्हणतो काय वाघ ना हरला मी ना हरला नाही असं राहतं गाईज काय सांगावं तुम्हाला हे पागायच काय सांगावं तुम्हाला लय नाही गाईच आम्ही चक्रा घालू घालू परेशानी अरे जर जेंट सापडा नसतात पै पै त्या वावरात जायला लागलं असतं पण काय सांगावं गाईज तुम्हाला केळीच्या सतत जावं लागलं असतं. हा आता हे जेंट काढतो आम्ही हे बघायची पिचकरी माझ्या पायात जेंट घ्या आता निघत नाव घ्या पण आता काढ नाही कसं अशा राहते काही जेंट हे बघा काय अशा प्रकारे आता आम्ही जंड सोडलेले अशा प्रकारे काय खूप सारा जंड आत गेलाय आणि नळी पाकच घालून अशी घाल लागत नाही नाही ओके म्हणजे चाललंय सर हे बघायचं आमचा ऊस मोठा लय मोठा झाला गाईचे ऊस हा ती सरळ होत नाही असं पुढं टाकलं तुला पण पाय ना पुढं पाय तिला पडली आहे तिथून थोडी पुढं करायची केलंच बस तर काय आता अशा प्रकारे आमचं झालंय नळी बसवी ना तर काय अशा प्रकारे आमचं झालंय नळी बसवे ना चला तर मी हे बघा मी तुझली नळी बसवलेली आहे आता पुढे नाही सरळ कर गाडी. तर त्याला बरं झालं मी पुढे आता तुम्हाला भेटतो तिकडं समोर रातभरी नाही आता अशी बंद बंद असल्यामुळं काय उसाला पाणी मिळत नाही त्यामुळं काय आहे ना त्या चक्रा घालावं लागत उसात पानं डायरेक्ट मारून टाकी माणसं शिवाजी महाराज तलवारी वंड हारी आहे उसाला तर गाईस ठीक आहे तुम्हाला आता भेटू नंतर चालेल काय बाय तुम्हाला आता डायरेक्ट घरी भेटतो कारण की आता आम्ही खूप दमलेलो आहे हे बघू शकता बगीच्यातून चाललेलो आहे आता आम्हाला खालचा कॉक एक बंद करायचा अजून पण मग तुम्हाला भेटतो काय बाय तर काय आपण वरचा कॉक चालू केला आहे आता हा कॉक बंद करून टाकायचा तर काही अशा प्रकारे कोक बंद झालंय आता पूर्ण पाणी वरच्या प्लॉटला जाईल या प्लॉटला काल पाणी चालू होतं हे फुल भिजलेलं आहे तर काही एखाद्याचं असं जर काही झालं नाही तो कॉक बंद आहे ना आपण ह्यो बंद केला तर डायरेक्ट पाईपलाईन फुटत असते गाईच गाईजला माहिती गाईज काय आडाही नाही होय गाईज हे बघू शकता बाजरी तुम्हाला जवळून टाकीत आमचे
काकाची बाजरी कसं काय गाईज बाजरी कमेंटमध्ये सांगा. हे बघू शकता वा. मग बाजरीची भाकरी खायच्या गाईज आणि मग आगत. तर गाईज भेटू तुम्हाला थोड्या वेळाने आता गॅस सीन बघून. तर चला तर गाईज मग आता जातो घरी आम्ही कॅन वगैरे घेऊन आणि मग तुम्हाला घरी भेटतो. पाळ नाही आमच्या आजोबा बनवलेला खूप भारी गायची. जर झोप लागली ना तुम्ही तर डायरेक्ट उठतच नाही भाऊ. असं काही पाळ आहे इथं. ही चिंचचं झाड आहे गाईज. खूप दाट सावली हिची चिंचची. मग याला पाळ आहे असं मस्त गार खाली दाट सावली. इकडे बघा ऊन आहे. इथं बघा सावली किती मस्त पैकी. इथं लिंबाचं पण झाड आहे त्यात. दोन्ही जवळ जवळ असल्यामुळं सावलीच आहे. आणि इकडं ऊस आहे तर त्याच्यामुळे गार हवा येते या पाण्याने त्याने. तर ठीक आहे गाईज आता जातो आम्ही घरी. मग भेटतो तुम्हाला घरी गेल्यावर. बाय गाईज. तर नमस्कार गाईज. शेतातून घरी आलो. घरी आल्याच्या नंतर इथं दर्शक बसलो. आता पोहायचा प्लॅन झाला आहे पोहायला जायचा. बघू काय होतं काय नाही. जायचं आहे पोहायला. तर ठीक आहे तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणावर भेटतो पोहायच्या ठिकाणावर. आता माझ्या फोनमध्ये चार्जिंग कमी राहिली आहे. बघू मित्राच्या फोनमध्ये काढू व्हिडिओ त्यातून घेऊ. बाय गाईज. तुम्हाला भेटू आता डायरेक्ट शेतात. गिवर का भाई नका फक्त नाही तर बस. आम्ही आता पोहून इथं शेतात आले. शेतात आल्याच्या नंतर पाणी उपसलेलं आहे काय. पिल्याचा फोन आला धक्का लागला होता. फोन आला तर विहिरीत पडायला थोड्याने वाचला. काय सांगावं तुम्हाला काय असं झालं डायरेक्ट. तर आता इथं मोटर आपलं पाणी उपसलं होतं तर आपण आता हे बंद केलंय. फ्यूज ग्यूज काढून ॲटो बघू शकता तुम्ही बंद केलंय. आता आपल्याला तिकडं मऊळ व्हायचं आहे काहीच. तर आपण इथून आता एक हिकायची घेणार. हिकायची बस कैचीच घेणार. बाकी काय नाही. काडीस पेटी लागत होती पण काडीस पेटी नाही वाटतं काही तिथं. हाय काय तिथं काडीस पेटी सापडली आम्हाला काल त्या दिवशी ठेवलेली सापडली गाईस. तर गाईज आम्ही चालतो आता तिकडल्या शेताकडे. मग तिकडल्या शेताकडे जाताना भेटतो तुम्हाला. गाईज आपण आलोय आपल्या इकडल्या ऊसाच्या शेतात दुसऱ्या. काय भारी कस काय इकडल्या ऊसाच्या शेतात आलोय आता गाईज. इकडे एक बाबा आहे आमच्या तिथं गहू दुखू लागलेली. बसलेली झाडाखाली ते बघू शकता तुम्ही. आता इथं आलोय आम्ही. बघतो आता इथे मोहळ पिल्याला माहिती आहे. मोहळ बघतो होळी तर येतं की नाही बघू ना. असं गाईच गहू तुपटावं लागत आहे कुठलं मोठलं. नाही तर नंतर खूप मोठं होत ते. हे पिले आहे कर मग जाऊ दे. पिलेच्या हातात गौर आहे. अशा प्रकारे इथं आलोय आता आम्ही. हे आपला मधला टप्पा आहे बघू शकता ते. हे बघा हाय गाईच किती गवत. तर चालन गाईच तुम्हाला मोहोळ त्यांनी दाखवतो आज. तर मोहोळ त्यांनी भेटू. ठीक आहे तुम्ही बघू शकता आम्ही मोहोळ वळले. आम्हाला दाखवता नाही आलं कसं उळतंय कसं नाही. पण हे बघा पिल्या खाऊ राहिला आता. गाईज मधला आली बर का. गाईज मधला आले नाही तर पिल्या तर हातावर घेऊन टाके थोडं. हातावर जाते ना. हे बघा गाईज बस 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 बस. हे पा गाईज
हे पहा हा मध दिसला का तुम्हाला एकदम ओरिजिनल लगे जुनामध्ये तो लाल लाल लगे लाल मध्ये काय खायला तर असा लागतो काय मार सुरका ते बघा गाईज कस काय सुरका ते या गाईज तुम्ही पण मध खायला कसं आहे याला गुळ्या मध म्हणता गाईज जो पांढऱ्या मध राहतो तो साखरा राहतो याला गुळ्या म्हणतात तर या गाईज तुम्ही पण गुळ्या या असा गाईज तुम्ही पण मध खायला गुळ्या असा छोटा नाही लयच एन्जॉय मोठा करतोय आम्ही आमचा उन्हाळा तुम्ही पण तुमचा उन्हाळा एन्जॉय करा मस्त बाग ऊसे तिल्याला आणि त्यांना सापडलं होतं काल आम्हाला नाही मग सापडते मग ते उडवलं आम्ही माशात एवढा पण मग उडवणार बादशा मीच आहे काहीच एवढं लक्षात ठेवा तर बघू पुढं काय होतं काय नाही प्लॅनिंग कंटिन्यू राहा ब्लॉग सोबत